हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू एम स्टडी. मित्रांनो, आज आपल्याला 7वीच्या इतिहासातला चौथा चॅप्टर पाहायचा आहे, तो म्हणजे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. याच्या आधी आपण 3 चॅप्टर कवर केले 7वीचे. आपला 6वीचा इतिहास पण कवर झालेला आहे स्टेट बोर्डचा. तर हे जर तुम्ही पाहिले नसतील, तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक मिळून जाईल, ते तुम्ही आधी पाहून घ्या. आता आज आपल्याला या चॅप्टरमध्ये पाहायचं आहे शिवपूर्वकालीन महाराष्ट्र. याचा अर्थ काय होतो बरं? शिवपूर्वकालीन महाराष्ट्र म्हणजे काय, तर शिवाजी महाराजांच्या जन्माच्या आधीचा महाराष्ट्र कसा होता. याच्या आधी आपण शिवपूर्वकालीन भारत पण पाहिला होता. आता आपल्याला आज महाराष्ट्राबद्दल माहिती घ्यायची की याच्यामध्ये आपल्याला त्यावेळेस राजकीय परिस्थिती कशी होती, संतांनी काय कार्य केलं, याबद्दल थोडीशी माहिती घ्यायची. तर आपण चॅप्टरला सुरुवात करू. त्याआधी जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर छोटीशी रिक्वेस्ट आहे, सबस्क्राईब करून घ्या, आपल्या मित्रांना पण शेअर करा. आता 17व्या शतकाच्या सुरुवातीस एवढं लक्षात ठेवा, जेव्हा पण आपल्याला हे असं दिसतं ना 17वं शतक 18वं शतक, कन्फ्यूज नाही व्हायचं. 17वं शतक लिहिलं आहे ना, 17, ठीक आहे, 17. शतक म्हणजे किती, 100 गुणिले 100 म्हणजे किती, तर 1700. म्हणजे एवढंच लक्षात ठेवायचं, आपल्याला 1700पर्यंत पोचायचं आहे. म्हणजे कोणता 100 वर्षाचा काळ घेणार, 1700पासून मागच्या 100 वर्षाचा. म्हणजे कुठून घेणार आपण, तर 1601 पासून तर 1700पर्यंत. आलं लक्षात? सेम जेव्हा तुम्हाला सांगितलं जाईल 19वं शतक म्हणजे काय, आपल्याला पोचायचं आहे 1900पर्यंत. 1900पर्यंत जेव्हा आपल्याला पोचायचे म्हणजे आपण कुठून सुरुवात करणार, 1801 पासून सुरुवात करणार, बरोबर. 1801 पासून तर 1900पर्यंतचा जो पण पिरियड आहे, हा कोणता पकडणार आपण, 19वं शतक. तर 17व्या शतकात सुरुवातीस काय झालं, म्हणजे कधी 1601 पासून तर 1700 इथपर्यंत जो काळ आहे, त्या काळाचा आपण आता विचार करतोय. या काळाच्या सुरुवातीला आहे ना, महाराष्ट्रातला जो बराचसा प्रदेश आहे हा कोणाकोणाच्या ताब्यात होता, तर अहमदनगरला निजामचा राज्य करत होता, त्यांनी काही महाराष्ट्र व्यापलेला होता. खाली विजापूरला आदिलशाह होता. वरतून दिल्लीकडून मुघल आलेले होते, त्यांनी खानदेशाचा म्हणजे कोणता, जळगाव धुळे हा पार्ट घेतलेला होता. तसेच आपल्या किनारपट्टीवर काय चाललेलं होतं कोकणच्या, तर तिथे आफ्रिकेमधून सिद्धी लोक आलेली होती. त्या सिद्धी लोकांनी तिथे वस्त्या बनवलेल्या होत्या. याच्यासोबतच युरोपमधून पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच हे लोक पण आलेले होते. हे कोण होते, तर व्यापारी लोक होते. तर यांचं काय चालायचं, तर हे व्यापारी होते, तर एकमेकांबरोबर यांची कॉम्पिटिशन चालायची की कोणत्या नवीन प्रदेशामध्ये कोण जास्त व्यापार करणार. याच्यातून काय व्हायचं, त्यांच्यामध्ये भांडणं व्हायचे. त्यामुळे त्या काळामध्ये त्या पश्चिम साईडला महाराष्ट्रामध्ये प्रचंड प्रमाणात अस्थिरता पसरलेली होती. आपल्याला माहितीच आहे की युरोपमधले जे पण सैनिक असतात, इंग्रज सैनिक, तुम्ही पिक्चरमध्ये वगैरे पाहिलं असेल, तर ते कसं असं त्यांचा पोशाख कसा होता, वरती टोपी घालायची मोठी, म्हणून महाराष्ट्रातले लोक त्यांना काय म्हणायचे त्यावेळेस, टोपकर असं त्यांचं नाव पाडलेलं होतं. आता आपल्याला गाव, कसबा आणि परगणा हे काय होतं, याच्यातला फरक काय होता, हे आपल्याला समजून घ्यायचं आहे. तर एकानंतर एक आपण पाहूया. सगळ्यात आधी घेऊया आपण गाव. गावालाच काय मौजा असं पण म्हणायचे त्या काळात. आपल्याला माहितीच आहे, गाव म्हटल्यावर काय, तिथे शेती येणार, छोटे मोठे कारागीर येणार. तर आता गावाचा जो कारभार होता ना, ते 2 लोक मेनली पाहिजे. एक होता पाटील, दुसरा होता कुलकर्णी. आता हा पाटील हा गावात काय काम करायचं माहिती आहे का, गावातले जे तंटे व्हायचे ना किंवा भांडणं व्हायचे ते सोडवायचे काम कोण करणार, पाटील करणार. तसेच लोकांना तो एनकरेज करायचा, प्रोत्साहन द्यायचा, कशासाठी, की जास्तीत जास्त जमीन तुम्ही लागवडीखाली आणा. याच्यासोबत अजून एक जण कोण होता, जो म्हणजे गावातलं महत्त्वाचे काम पाहायचा, तो म्हणजे कुलकर्णी. हा कुलकर्णी काय करणार, पाटलाला त्याच्या कामामध्ये मदत करणार. तसेच कुलकर्णीकडे एक स्पेशल काम होतं, ते कोणतं होतं, तर गावाचा महसूल पाहायचा, ठीक आहे. म्हणजे लोकांकडून टॅक्स वगैरे जमा करायचा, कोणी टॅक्स दिला कोणी नाही दिला, याचा सर्व जमा खर्च ठेवायचा आणि पुढे तो राजाला सबमिट करायचा. हे काम कोण करणार, त्या गावातला कुलकर्णी करणार. आता आपल्याला माहितीच आहे, त्या काळामध्ये जे पण खेडेगाव होते हे सर्व स्वयंपूर्ण होते. मग या स्वयंपूर्ण खेडेगावामध्ये काही म्हणजे जे तात्पुरते आपल्याला कारागीर लागतात, जसं की लोहार, सुतार, हे तिथेच अवेलेबल असणार. मग त्या काळात शेतकरी काय करायचे, हे जे कारागीर लोक आपल्याला सेवा प्रोव्हाइड करतात, त्याच्या बदल्यात त्यांना शेतकरी लोक त्यांना काही धान्य द्यायचे स्वखुशीने. तर त्यांना ह्या प्रकारचा जो व्यवहार होता त्याला काय, तर बलूत असं म्हणायचे, ठीक आहे. यानंतर आपण पाहूया की कसबा हे काय असतं. कसबा हे ना एक मोठं खेडेगावच असतं, ठीक आहे. आता परगणा काय असतं, तर खूप सारे गावं मिळून तयार होतो परगणा, आणि त्या परगण्याचं जे मुख्य ठिकाण जिथं असेल ना त्याला म्हणतात कसबा. आता फॉर एक्झाम्पल आधी आपण परगणा समजून घेऊ, म्हणजे नंतर तुम्हाला कसबा व्यवस्थित समजेल. आता परगणा म्हणजे काय, तर मी जसं तुम्हाला सांगितलं की अनेक छोटी गावे मिळून एक मोठा परगणा तयार होतो. आता याच्यात जर एक्झाम्पल घ्यायचं म्हटलं तर काय, तर यांनी पुणे परगण्याचं एक्झाम्पल दिलं आहे. हा मोठा होता, याच्यामध्ये 290 गावे होती. याच्यानंतर चाकण परगणा, याच्यात किती, तर 64 गावे होती. त्याच्यानंतर शिरवळ परगणा, याच्यात किती होती, तर 40 गावे होती. हा छोटा होता. आता जसं मी तुम्हाला सांगितलं, गावात तंटाबखेडा जर झाला तर तेव्हा कोण हेल्प करणार,
पाटील पाहणार. ठीक आहे, शांतता व्यवस्था पाटलांकडे असणार. तसेच याचप्रमाणे परगण्यात म्हणजे एवढ्या मोठ्या एरियामध्ये जेव्हा तंटा होणार, हे याच्यासाठी शांतता प्रस्थापित करण्याचं काम कोण पाहणार, तर देशमुख पाहणार. म्हणजेच काय, जे लहान लहान गावे आहेत यांच्यातले जे पाटील आहेत यांचा सर्वांचा प्रमुख कोण असणार, देशमुख. आणि त्याच गावातले जे कुलकर्णी होते, जे महसुलाचं काम पाहिजे, टॅक्स वगैरे, तर त्यांचा कोण प्रमुख होता परगणा लेवलला, ते म्हणजे यांच्यापेक्षा मोठा अधिकारी, त्याचं नाव काय होतं, तर तो होता देशपांडे. ठीक आहे, म्हणजे जे गाव पातळीवर जे कुलकर्णी काम करायचे ते परगणा पातळीवर कोण करणार, तर देशपांडे करणार. आता हे जे मी तुम्हाला सांगितलं ना, देशमुख आणि देशपांडे, हे कोण होते, तर वतनदार अधिकारी होते. म्हणजे हे काय दुवा होते, कोणामधले, रयत आणि राजा. म्हणजे रयतेचे जे पण प्रश्न असतील ते राजापर्यंत पोहोचवायचे आणि राजाचे जे पण नियम वगैरे असतील ते रयतेवर अवलंबन करायचा. याचं म्हणजे हे जे मधली फळी होती हे कोण सांभाळणार, हे वतनदार अधिकारी. परंतु कधी कधी काय व्हायचं, जेव्हा दुश्मन आपल्या राज्यावर आक्रमण करायचा किंवा दुष्काळासारखी परिस्थिती व्हायची, तेव्हा हे वतनदार अधिकारी एवढे व्यवस्थित काम करत नव्हते. म्हणजे सगळेच तसे नव्हते, पण बऱ्याच वेळा असं व्हायचं की एखादा खडूस निघून जातो, तर तो त्याचं काम व्यवस्थित करत नव्हता. याच्यामुळं काय व्हायचं, तर राजापर्यंत रयतेचे प्रश्न पोहोचतच नव्हते. राजाला कळतच नव्हतं की रयतेला काय प्रॉब्लेम आहे. किंवा हे वतनदार अधिकारी काय कधी कधी काय करायचे, तर रयतेकडून पैसे घ्यायचे. तुमचा प्रॉब्लेम राजापर्यंत पोहोचवायचा आहे ना, मग आम्हाला पैसे द्या तरच आम्ही पोहोचवणार. म्हणजे भ्रष्टाचार हा त्या काळात पण अस्तित्वात होता, पण तो एकदम कमी प्रमाणात होता. याच्यामुळं काय व्हायचं, तर रयतेला त्रास व्हायचा. आता हे जे तुम्हाला मी वतनदार अधिकारी म्हटलं ना, त्यातला हा जो वतन शब्द आहे हा भारतीय नाही आहे, हा अरेबिक शब्द आहे. ठीक आहे, आता इथे अजून एक कन्सेप्ट पाहूया आपण, बुद्रुक आणि खुर्द म्हणजे काय असतं. बुद्रुक म्हणजे काय, तर जुनं गाव, आणि खुर्द म्हणजे नवीन गाव, एवढाच फरक आहे. फॉर एक्झाम्पल यांनी दिले वडगाव बुद्रुक आणि वडगाव खुर्द. आता आपण कसबा पाहू. ठीक आहे, तुम्हाला परगणा समजला, तुम्हाला गाव किंवा गावालाच काय म्हणतात, मौजा म्हणतात, हे पण समजलं. आता जो आपण परगणा पाहिला ना, त्या परगण्याचं जे मुख्य ठिकाणी त्याला काय, तर कसबा म्हणायचे. म्हणजे एक्झाम्पल काय, तर समजा आपण इंदापूर परगणा जर घेतला तर त्याचं कसबा काय असणार, त्याचा इंदापूर कसबा. आता हा जो कसबा आहे, मी तुम्हाला काय म्हटलं की परगण्याचा मुख्य ठिकाणी, तर इथे याला जोडूनच बाजारपेठ असायची. आता या बाजारपेठेचं काम कोण पाहणार, शेटे आणि महाजन. ठीक आहे, हे बाजारपेठेचं काम पाहणार. आणि त्या गावामध्ये पेठ वसवायची का नाही, बाजारपेठ, हे पण कोण ठरवणार, तर शेटे आणि महाजनच ठरवणार. ठीक आहे, जिजाबाईंच्या आज्ञेनुसार पुण्याजवळील पाषाण येथे नवीन पेठ वसवली गेली. तिला काय जिजापूर असं नाव पडलं, जिजाबाईंवरून जिजापूर असं नाव पडलं. याच्यासोबतच औरंगाबाद येथे मालपुरा, खेलपुरा, परसपुरा, विठापुरा या कोणाच्या नावावरून पेठा वसवल्या गेल्या, तर मालोजी, खेलोजी, परसोजी आणि विठोजी यांच्या नावे औरंगाबादला वसवल्या गेल्या. तसेच खेड, शिवापूर हे तुम्ही नाव ऐकलेलं असेल. खेड हा तालुका आहे पुणे जिल्ह्यातला, तर खेडला जोडूनच शिवापूर ही शिवाजी महाराजांच्या नावे वसवलेली पेठ होती. आता आपण पाहूया की शिवपूर्वकालीन महाराष्ट्रामध्ये दुष्काळाची काय परिस्थिती होती. शेती ही पावसाच्या पाण्यावर अवलंबून असणार ऑब्व्हियसली. पाऊस जर नीट नाही पडला तर शेतात पीक येत नव्हतं, मग अन्नधान्याचे भाव वाढून जायचे, लोकांना अन्न मिळत नव्हतं, जनावरांचे हाल व्हायचे, बऱ्याच वेळा जनावरं पाण्याविना तडफून मरायची. इसवी सन 1630मध्ये महाराष्ट्रामध्ये एक मोठा दुष्काळ पडला होता, ज्याचं वर्णन आपल्याला इतिहासात पाहायला मिळतं. इसवी सन 1630 म्हणजे कधी, तर ज्या वर्षी शिवाजी महाराजांचा जन्म झाला. आता हा एवढा भयानक दुष्काळ होता महाराष्ट्रात पडलेला की लोकांना अक्षरशः भाकरीच्या तुकड्यासाठी वणवण भटकावं लागत होतं. गुरेढोरे मेली. त्याच्यानंतर पूर्णपणे शेती व्यवसाय, सर्व कारागिरांचा व्यवसाय पूर्णपणे उद्ध्वस्त झाला. भाकरीच्या तुकड्यासाठी लोक स्वतःला विकून घ्यायला तयार होते, पण विकत घेणारच कोणी नव्हता, असं वर्णन त्या काळातलं आपल्याला वाचायला मिळतं. म्हणजे विचार करा, त्या काळात दुष्काळाची परिस्थिती लोकांना कोणत्या प्रकारचं त्रास देत होती. आता यानंतर पाहायचं आहे आपल्याला वारकरी पंथांचे कार्य. आपल्याला माहितीच आहे, आपण याच्या आधीच्या आपण चॅप्टरमध्ये पाहिलं आहे की संतांनी काय कार्य केलेलं आहे. याच्या आधी लोकांवर कशाचा पगडा होता, तर अंधश्रद्धा आणि कर्मकांड यांचा पगडा होता. जे पुरोहित लोक आहेत हे काय करणार, तर लोकांना नियम घालून देणार वेगवेगळे. मग त्यानुसारच म्हणजे लोक तर अडाणी होते, शिकलेले कोणीच नव्हते. त्याच्यामुळे लोक काय घाबरून जायचे की असं जर हा जो पुरोहित सांगतोय आपण असं जर नाही केलं तर आपलं काहीतरी वाईट होईल. याच्यामुळं पूर्ण समाज आपल्याला ग्रासलेला होता. अंधश्रद्धा प्रचंड प्रमाणात वाढलेली होती. परंतु या मरगळलेल्या आणि या निगेटिव्हिटी जी पसरली होती त्या समाजात, याच्यात जीव फुंकण्याचे कार्य कोणी केले, तर संतांनी केले. आता हा जो वारकरी पंथ होता ना, याच्यामध्ये सर्व स्तरातील आणि सर्व जाती धर्मातील संतांचा समावेश होतो. फॉर एक्झाम्पल संत चोखामेळा, संत गोरोबा, संत सावता, संत नरहरी, संत सेना, संत शेख महम्मद इत्यादी. त्याचप्रमाणे संत निर्मळाबाई, संत सोयराबाई, संत जनाबाई, संत कान्होपात्रा, संत बहिणाबाई सिऊरकर यांसारख्या स्त्रिया संत पण होत्या आपल्याकडे.
या संत चळवळींचे पंढरपूर हे केंद्र होते, ठीक आहे. आणि विठ्ठलालाच ते आपलं दैवत मानायचे. आता आपण काही संतांची माहिती पाहूया. संत नामदेव हे वारकरी संप्रदायातील एक श्रेष्ठ संत होते. त्याचप्रमाणे ते कुशल संघटक होते, म्हणजे ते लोकांना संघटित करण्यामध्ये प्रवीण होते. नाचू कीर्तनाचे रंगी, ज्ञानदीप लावू जगी, ही त्यांची प्रतिज्ञा होती. संत नामदेव आपल्या विचारांचा प्रसार करत करत पंजाबपर्यंत पोहोचले. आता त्यांनी जे लिहिलेले होते ना, जे पदे किंवा जे काव्य वगैरे लिहिलेले होते, ते शीखांच्या गुरु ग्रंथ साहिब या ग्रंथात पण समाविष्ट केलेले शीख लोकांनी. संत नामदेवांनी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महाद्वारासमोरच संत चोखामेळा यांची समाधी बांधली. यानंतर पाहूया आपण संत ज्ञानेश्वर. आपल्या सर्वांना माहितीच आहे, सर्वात फेमस संत जर कोणी असतील महाराष्ट्रातले तर त्यांचं अग्रणी नाव हे संत ज्ञानेश्वरांचं येतं. संत ज्ञानेश्वर म्हटल्यावर आपल्याला काय काय आठवतं, तर भावार्थ दीपिका म्हणजेच काय ज्ञानेश्वरी हा त्यांचा ग्रंथ आठवतो. त्याच्यानंतर अमृतानुभव हा एक ग्रंथ त्यांनी लिहिला होता. त्यांनी जी ज्ञानेश्वर लिहिली होती ना, हे काय होतं तर जे श्रीकृष्णाची जे भगवद्गीता आहे त्यात ती संस्कृतमध्ये, तर त्याला मराठी भाषेमध्ये कोणी आणलं तर संत ज्ञानेश्वरांनी आणलं. त्यालाच काय नाव पडलं, ज्ञानेश्वरी असं नाव पडलं. संत ज्ञानेश्वरांना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपलं जीवन जगावं लागलं होतं, तरीसुद्धा त्यांनी आपल्या मनामध्ये कटुता येऊ दिली नाही. त्यांनी पूर्णपणे संयम ठेवला आणि समाजामध्ये चैतन्य निर्माण केलं. संत ज्ञानेश्वरांप्रमाणेच त्यांचे भाऊ म्हणजे कोण, तर संत निवृत्तीनाथ आणि संत सोपानदेव. याच्याप्रमाणे त्यांची बहीण जिचं नाव होतं संत मुक्ताबाई, यांच्या पण काव्यरचना प्रसिद्ध आहेत. यानंतर पाहूया आपण संत एकनाथ. आता जेव्हा पण आपण संत एकनाथ हे नाव ऐकतो किंवा वाचतो, आपल्याला सर्वात आधी काय आठवतं तर भारुडे, अभंग, गवळणी या प्रकारचं वाङ्मय आपल्याला आठवतं, ठीक आहे. संत एकनाथांनी भागवत या संस्कृत ग्रंथाच्या भक्तिविषयक भागाचा अर्थ मराठीमध्ये विशद केलेला आहे. यासोबतच परमार्थ प्राप्तीसाठी प्रपंच किंवा संसार सोडण्याची गरज नाही हे त्यांनी स्वतःच्या आचरणातून दाखवून दिलं. यासोबतच आपल्याला सर्वांना माहिती त्यांचं प्रसिद्ध वाक्य ते काय, तर संस्कृत वाणी देवे केली तरी प्राकृत काय चोरापासूनही झाली. म्हणजे काय, त्या काळी मराठी भाषेला एवढं जास्त महत्त्व नव्हतं. जे पण पुरोहित किंवा पंडित ब्राह्मण लोक होते हे संस्कृत भाषेला जास्त दर्जा द्यायचे. तर यांनी त्या ब्राह्मणांना, त्या पंडितांना ठणकावून विचारलं, जर संस्कृत ही भाषा देवानी बनवली आहे तर आमची मराठी भाषा ही काय कोणी चोरांनी बनवली का. तर असे आपले संत एकनाथ. यानंतर पाहूया आपण संत तुकाराम. संत तुकाराम जेव्हा आपण ऐकतो तेव्हा आपल्याला काय काय आठवतं बरं, तर तुकारामांची गाथा आठवती, त्याच्यानंतर इंद्रायणी नदी आठवती. तर हे कोणत्या गावचे होते, तर पुण्याजवळील देहू गावचे होते संत तुकाराम महाराज. संत तुकाराम महाराज काय म्हणायचे, जे का रंजले गांजले त्यांची म्हणे जो आपुले, तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. म्हणजेच काय, इन शॉर्ट सांगायचं झालं तर कोणत्याही माणसामध्ये भेदभाव करू नका, हे तुकाराम महाराजांचं कळकळीचं सांगणं होतं आपल्याला. त्यांनी समाजातील दांभिकतेवर आणि अंधश्रद्धावर अत्यंत कडक शब्दात टीका केली होती. आणि संत तुकारामांचं जे पण काही साहित्य होतं हे गावातील काही कर्मठ लोकांनी इंद्रायणी नदीमध्ये बुडवलं होतं, तरी पण तुकाराम महाराजांनी हार मानलेली नव्हती. यासोबतच लोकांना त्यांनी काही कर्ज वाटलेले होते, परंतु जेव्हा त्यांना कळलं की लोक आपलं कर्ज फेडू शकत नाही, तेव्हा त्या कर्जाच्या वया यांनी नदीमध्ये फेकून दिल्या आणि सर्वांचं सरसकट कर्ज माफ करून टाकलं होतं. संत तुकारामांच्या शिष्यांमध्ये वेगवेगळ्या जाती जमातींचे लोक होते. फॉर एक्झाम्पल नावजी माळी, गव्हर्नर शेठ वाणी, संताजी जनगाडे, शिवबा कासार, बहिणाबाई सिऊरकर, महाजीपंत कुलकर्णी. यांच्यामध्ये गंगाराम पंत मवाळ आणि संताजी जनगाडे यांनी संत तुकारामांचे अभंग लिहून ठेवलेले आहेत. आता या संत कार्यांची फलश्रुती आपल्याला कशी सांगता येईल, की संतांनी लोकांना समतेचा संदेश दिला, यासोबतच माणुसकी व मानवता धर्म शिकवला, एकमेकांवर प्रेम करावे, एकत्र यावे, एकजुटीने राहावे अशी त्यांची शिकवण होती. त्यांनी लोकांमध्ये राहून त्यांचे सुखदुःख समजून घेत भक्ती मार्गाचा प्रसार केला. यासोबतच परमेश्वरापुढे सर्व लोक समान आहेत अशी भूमिका संतांची होती. आणि या सर्व संतांचे वैशिष्ट्य म्हणजे भक्ती करत असताना त्यांनी त्यांचा दैनंदिन जे पण काही काम आहे ते सोडलं नव्हतं. आपण आजच्या काळात म्हणतो बघा, वर्क इज वर्शिप, म्हणजे काय, कर्म हीच पूजा. हे संतांनी आपल्याला त्या काळात दाखवून दिलेलं होतं. त्याचं उदाहरण म्हणजे संत सावता महाराज काय म्हणतात, कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी. म्हणजे शेती करतानीच ते शेती करत होते त्यालाच ते आपली विठ्ठल भक्ती समजत होते. यानंतर आपण पाहूया रामदास स्वामी. रामदास स्वामी मराठवाड्यातील जाम गावचे होते, ठीक आहे. त्यांनी बोलोपासनेला प्रचंड महत्त्व दिले. मराठा तितुका मेळवावा, महाराष्ट्र धर्म वाढवावा, हा त्यांचा संदेश जो आहे तो आपल्याला सर्वांनाच माहिती. तसेच रामदास स्वामी म्हटलं की आपल्याला अजून एक काय गोष्ट आठवती, तर मनाचे श्लोक आठवतात, त्यांचा दासबोध हा ग्रंथ आठवतो. त्यांनी समर्थ संप्रदाय स्थापन केला आणि या संप्रदायाचे केंद्र कुठे होते, तर चाफळ हे त्याचं केंद्र होतं.
बाकीच्या संतांनी जसं विठ्ठलाच्या भक्तीचा प्रसार केला तसं रामदास स्वामी कोणाचे भक्त होते तर राम आणि हनुमान यांचे ते भक्त होते. आता लास्ट पॉईंट पाहायचा आपल्याला तो म्हणजे पारतंत्र्यातील स्वातंत्र्याच्या प्रेरणा. आता या काळामध्ये महाराष्ट्रात आदिलशाह वगैरे ह्या वेगवेगळ्या प्रकारच्या सत्ता होत्या बरोबर, आदिलशाह निजामशाह. त्यामुळे आपला महाराष्ट्र हा काय स्वतंत्र नव्हता. परंतु असं असलं तरी पण काही व्यक्ती या स्वतंत्र होण्याचे स्वप्न पाहत होत्या. त्याच्यामध्ये सर्वात महत्त्वाची व्यक्ती कोण होती तर ते होते शहाजीराजे. आणि मग त्यांच्याबद्दलची माहिती आपल्याला नेक्स्ट चॅप्टरमध्ये घ्यायची आहे. नेक्स्ट चॅप्टरमध्ये शहाजीराजे, त्यानंतर शिवाजीराजे या सर्वांचीच माहिती आपल्याला घ्यायची, कारण नेक्स्ट चॅप्टर आहे आपला स्वराज्य स्थापना. तर तो नक्कीच तुम्ही मिस करू नका, त्याचं डिस्कशन नक्की बघा. आत्ताचा चॅप्टर तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून कळवा. आपल्या मित्रांबरोबर शेअर करा, सोबतच चॅनेलला सबस्क्राईब करा. ठीक आहे. ॲज ऑलवेज स्टे कनेक्टेड विथ एम स्टडी. जय हिंद.